नमस्कार मंडळी, कशा आहेत तुम्ही सर्वजण? मस्त आणि मजेत ना? मजेतच राहा. आम्ही पण मजेत आहोत. आणि सकाळी बघा, सकाळची सगळी कामं आवरली, पूजा वगैरे झाली. आता बनवायचा होता स्वयंपाक. आता संडे आहे. असं वाटलं की सगळं निवांत करावं, पण कसं आज माझा पूर्ण दिवस बिझी होता. आता कसं तुम्हाला मी समोर सांगेलच, आज दिवसभर काही म्हणजे वेळ नव्हता. इकडे बघू शकता, छान पूजा वगैरे झाली. आता पूजा झाली ना, घरात खरंच खूप छान वाटतं, फ्रेश वाटत होतं. आणि मग स्वयंपाक करायला थोडंसं बरं वाटतं. आळसपणा निघून जातो. थंडीच्या दिवसामध्ये थोडंसं असं होतं ना, कामाचा कंटाळा येतो थंडीमुळं. आणि इकडे थोडं जास्तच थंडी आहे. तर मला बनवायची होती आज माझ्यासाठी मेथीची भाजी. आज मी पहिल्यांदा बनवणार होती रश्श्याची, म्हणजे शेंगदाणे वगैरे टाकून मेथीची भाजी. मी बघितलं आहे, पण कधी बनवली नव्हती. आमच्याकडे सहसा टमाटर, कांदा, लसूण म्हणजे सांबार वगैरे सॉरी मिरची वगैरे घालून अशी मोकळीच भाजी करतात. हवं तर टमाटर घालतात, पण खूप कमीच लोक आहे की जे टमाटर घालतात. नंतर कांदा, हिरवी मिरची आणि लसूण अशीच भाजी बनवतात. चला म्हटलं, आता आज कसं संडे होतं, मार्कशीट पण संपला आहे, तुम्हाला माहीतच आहे. तर फौजी गेले होते आज मार्केटला. म्हटलं नॉनव्हेज त्यांनी घेऊन येतील. त्यांनी नॉनव्हेज खातात, मी तर काही खात नाही. म्हटलं चला आपल्यासाठी मेथीची भाजी बनवूया. आणि मग त्यांच्यासाठी त्यांनी भाजी आणेल तेव्हा ती भाजी, आणि बघू शकता किती छान भाजी झाली. कलरही छान झाला. आणि मी आज ही भाजी फर्स्ट टाईम बनवली. बघायला तर खूप छान झाली होती. आता बघूया खायला कशी लागते. तर म्हटलं भाजी तर झाली बनवून, तिकडे भाकरी वगैरे बनवून घ्यावा. कारण की आणखी काही कामं होते जेवण वगैरे झाल्यानंतर. आणि संध्याकाळची खूप गार लागतं, म्हणून दिवसानंच काम वाटपून घेतलेली बरं राहते. संध्याकाळचं जास्त किचनमध्ये राहण्याचं काही मन राहत होत नाही. आणि हे पीठ जे आहे ना, ते मी रेडीमेड आणलं होतं कॅन्टीनमधनं. आता बघूया याच्या भाकरी कशा येतात तर. आणि यांनी काही फणस म्हणजे नॉनव्हेज नव्हतं आणलं, सोबत आणलं होतं फणस. मग काय, पुन्हा फणसाची भाजी बनवली आणि हरभऱ्याची पण भाजी आणली होती, जी पाहून मला खरंच खूप छान वाटलं होतं. या सीझनमधली पहिल्यांदा आम्ही हरभऱ्याची भाजी खाणार आहोत. मार्केटमधली टेस्ट तर येणार नाही गावाकडल्यासारखी, शेतातल्यासारखी. पण चला ठीक आहे, मिळेल तसंही ना. आणि आता आपल्याला गावाकडे की नाही सोले घालून भाजी करतात तुरीची. आता इकडे सोले तर नाही आहे, पण यांनी मटर आणले होते, वाटाण्याची शेंगा. मग ते टाकून मी भाजी करून बघितलं. छान दिसायला छान झाली ती. तव्यावरती केली आणि इकडे भाकरी वगैरे तयार झाल्या होत्या. जेवण वगैरे झाले आणि मग दुपारी घेतली मी. मला हे ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवायचे होते. बरेच दिवस झाले सामान आणलं होतं, पण मला डिंक आणलं नव्हतं, कारण की डिंक काही कॅन्टीनला मिळत नाही. आपण डिंक म्हणतो, इकडे गोंद बनतात. त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला आणि मग बाहेर जावं लागलं. बाहेरून आणावं लागलं. डिंकमुळे आमचे लाडू राहून गेले होते. सगळं सामान जे आहे, काजू, बदाम, ड्रायफ्रूट्स वगैरे, डिंक वगैरे तळून घेतला आणि बाकीचे फ्रायच केलं. तळाचं काही काम नाही, तुम्हाला तर माहिती आहे, तुपामध्ये. आणि मग एक एक मिक्सरमधून काढून घेतले. छान मोठ्या पातेल्यामध्ये सगळं मिक्स करून घेतलं. थोडासा गुळाचा पाक करायचा होता, पण खजूरमुळं सगळं ते ऑलरेडी व्यवस्थित होतं. फक्त गूळ थोडंसं एक गुळाचा मोठा जो लादी असते, त्याला लादी नाही म्हणत, काय म्हणते, भेळ. तर ते थोडंसं कट करून घातलं, बारीक किसून घातलं, म्हणजे पाक करायचं काही कामच नाही पडलं मला. आणि इकडे बघा, संडे असल्यामुळे आमच्याकडले हे दोघं कसे खेळत आहे, एक माझा मुलगा आणि माझ्या मुलाचा फ्रेंड. आणि मी इकडे माझे लाडू बनवणं सुरू होतं आणि मुलांचं अधूनमधून खाणंही सुरू होतं. त्या दोघांनाही खूप आवडले. छानपैकी लाडू वगैरे बनवून घेतले. आजचा दिवस पूर्ण असाच गेला. तुम्हाला याची जर डिटेल रेसिपी लागत असेल तर मला नक्की मेसेज टाका. मी तुम्हाला नक्कीच सांगेन. तसं हिवाळ्यासाठी चांगलं असतात हे. पण माझा मुलगा खायला नाही म्हणतो. आता बघूया खातो की नाही तर. त्याला आवडत नाही असं काही बनवलेलं. त्याला कच्चे बदाम आवडतात फक्त. आणि एवढे लाडू झाले सध्या तरी, म्हटलं थोडेच बनवावं. कारण की खाल्ले नाही खाल्ले तर यांनी पण जास्त खायला बघत नाही, माझे मिस्टर. तर मग हे खाल्ल्यानंतर पुन्हा आणखी बनवता येते. मागच्या वर्षी पण मी 2दा बनवले थोडे थोडे, आणि ठेवायला मी म्हणजे जागा नाही, डब्बे नाही मोठे मोठे. तर लाडू वगैरे तर बनवले, पण तुम्ही बघू शकता पसारा सगळा तसाच पडलेला होता. तर चला मग असाच गेला आजचा दिवस. आता पसारा वगैरे आवरते. भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.